संशय घेतल्याने अनेक लोकांची आयुष्य उद्ध्वस्त झालेली आहेत। अनेक पुरुष आपल्या बायकोवर, आपल्या प्रेमिकेवर संशय घेतात। त्यांचं म्हणणं असतं की परिस्थितीच अशी आहे, तिचं वागणंच असं आहे की हे संशयास्पद आहे। नक्की हिचं कुठेतरी अफेअर चालू आहे। मित्रांनो, जसं मी पहिलं वाक्य सांगितलं की या संशयाच्या नादात अनेकांनी आपलं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलेलं आहे। ही लोक बर्बाद झालेली आहेत। केस स्टडी केल्यास असं दिसून येईल की दोन प्रकारच्या स्त्रिया असतात। एक अत्यंत प्रामाणिक असणाऱ्या, तुमच्याशी कधीच तुम्हाला धोका देणार नाहीत, सतत प्रामाणिक राहतील, अशा चारित्र्यवान पतिव्रता स्त्रिया। दुसऱ्या प्रकारच्या ज्या स्त्रिया असतात त्यांना आपण चारित्र्य संपन्न म्हणू शकत नाही। अशा स्त्रियांचा पाय वारंवार घसरतो, वारंवार। मित्रांनो, तुमची पत्नी ही तुम्हाला धोका देत आहे याबद्दल तुम्ही खात्रीने सांगू शकता का? 100% सांगू शकता का? जर सांगू शकत असाल तर अशा स्त्रीसोबत नातं आत्ताच तोडा। मात्र जर तुम्हाला याची 100% खात्री नसेल, मी 100% म्हणतोय, 99% नव्हे, जर 100% जर तुम्हाला खात्री नसेल, 1% जरी तुम्हाला वाटतंय की नाही तुमची पत्नी धोका देत नाहीये, केवळ मला तसं वाटतंय, तर मित्रांनो, अशा वेळी आपण आपल्या पत्नीवर संशय व्यक्त करू नका। कारण कोणतीही खात्री नसताना, कोणताही सबळ पुरावा नसताना, पुरावे तर अनेक असतात, सबळ पुरावा हवा, सबळ पुरावा नसताना केवळ परिस्थिती वाटते, सकृतदर्शनी तसं वाटतं म्हणून आपल्या पत्नीवर संशय घेऊ नका। वारंवार अशा प्रकारे घेतला जाणारा संशय चांगल्या व्यक्तीला सुद्धा वाम मार्गाला लावतो। मला काय म्हणायचं आहे तुम्हाला चांगलं समजत असेल। चांगली व्यक्ती सुद्धा वारंवार संशय घेतल्यास या चुकीच्या गोष्टी करू लागते। अनेकांना अशी भीती वाटते की माझी पत्नी मला सोडून जाईल, दुसऱ्यासोबत निघून जाईल, तर माझं काय होईल? मित्रांनो, जास्तीत जास्त काय होईल तर आपण इतरांकडेही पहा। जी जाणार आहे ती जाणारच आहे, तुम्ही कितीही अडवण्याचा प्रयत्न करा। जिला जायचं आहे ती जाणारच आहे। त्यामुळे उगीच संशय घेऊन, जी जाणारच नाहीये, जी आपल्याबरोबर प्रामाणिकपणे वागते, तिच्यावर उगीच संशय घेऊन तुमच्या बायकोचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका। या ठिकाणी अनेक लोक असाही प्रश्न विचारतील की मग जे होत आहे ते पाहत राहावं का? हे पाहत राहण्यापूर्वी काही प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा। काय तुम्ही तुमच्या पत्नीला आवश्यक असणारा वेळ देता? तिची स्वप्न, तिच्या महत्वाकांक्षा तुम्ही पूर्ण करता? तिला योग्य ते स्वातंत्र्य तुम्ही देता का? योग्य याचा अर्थ स्वातंत्र्य हे द्यायलाच हवं, मात्र या स्वातंत्र्याचं रूपांतरण स्वैराचारात होता कामा नये। मात्र जेव्हा आपण आपल्या पत्नीला, बायकोला घरातच कैद करतो, तिने घरातून बाहेर पडायचं नाही, तिने कुठेही जायचं नाही, कोणत्याही परपुरुषाशी बोलायचं नाही, ही बंधनं जेव्हा एखाद्या व्यक्तीवर लादण्यात येतात तेव्हा त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व खुंटतं, तिचा व्यक्तित्व विकास होत नाही आणि अशी स्त्री तुम्हाला सुद्धा सुख देऊ शकत नाही। तुमच्या अपेक्षा अशा स्त्रीकडून पूर्ण होणं अत्यंत अवघड असतं आणि म्हणून आपल्या पत्नीला, आपल्या बायकोला स्वातंत्र्य द्या, तिचा व्यक्तित्व विकास घडू द्या। तुमच्या सुखी संसारामध्ये अनेक जण विघ्न आणण्याचा प्रयत्न करत असतात, हे वारंवार लक्षात ठेवा। अनेक लोकांना तुमचा सुखी संसार, तुमचं चांगलं राहणं, तुमचं एकमेकांसोबतचं जे प्रेम आहे ते पाहवत नाही। असे लोक मुद्दाम होऊन तुमच्या मनात संशय निर्माण करण्यासाठी परिस्थिती निर्माण करत असतात। याकडेही तुम्ही लक्ष द्यायला हवं। खूप साधेभोळेपणाने केवळ बायकोलाच त्रास देण्याच्या हेतूने वागू नका। आणि हो, जर आपल्या बायकोचा चुकून हुकून कधी पाय घसरलाच, ती तर सावरणार आहेच, कारण ती सतचरित्र आहे। कधी कधी प्रलोभनांच्या नादी लागून पाय घसरतो, तेव्हा तिला हात द्यायला विसरू नका, कारण तुमचाही पाय अनेकदा घसरलेला असतो। त्यामुळे कुणीही धुतल्या तांदळाचं नाही, मात्र आपला संसार हा आपल्यालाच वाचवायचा आहे, पुढे चालवायचा आहे। मित्रांनो, या गोष्टीचं जर आपण पालन केलं तर आपलाही संसार सुखाचा नक्की होईल। काही प्रश्न असतील, अजून काही विचारायचं असेल, कॉमेंटमध्ये नक्की विचारा। धन्यवाद। ओम नमो नारायण।